नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून एनडीएच्या खासदारांना डिनर डिप्लोमसी. नरेंद्र मोदी खासदारांना मार्गदर्शन करणार. निवडणूक SIR वर खुली चर्चा करा, राहुल गांधी यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आव्हान. संसद तुमच्या हिशोबाने चालत नाही, माझ्या भाषणाचा क्रम मी ठरवणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं राहुल गांधी यांना प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे रोज अधिवेशनात सहभागी का होत नाहीत, शिवसेना आमदार निलेश राणे यांचा सवाल. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांनी अजित पवारांची घेतली भेट. मतदारसंघातील प्रश्नांबाबत भेट घेतल्याची सलील देशमुख यांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोमानं लढायच्या आहेत, धनशक्तीला श्रमशक्तीतून उत्तर देऊ, उद्धव ठाकरे यांचं जिल्हा प्रमुख बैठकीत वक्तव्य. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोजन. अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह उद्योजक गौतम अदानी उपस्थित. पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर 15 डिसेंबर पासून राहणार बंद. मूर्तीवरील स्वयंभू लेप काढण्यासाठी मंदिर बंद. आंदेकर कुटुंबियांना तुरुंगातून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा. निवडणूक लढवण्यासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाचं निरीक्षण. मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणात कुणालाही वाचवणार नाही, सरकार मुंबई उच्च न्यायालयात सबमिशन दाखल करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. पुण्यातील बाजीराव रस्ता ते शिवाजी रस्ता भुयारी मार्गासंदर्भात मुख्यमंत्री बैठक घेणार. येत्या 15 दिवसात मुख्यमंत्री बैठक घेणार असल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून विचारला होता प्रश्न. सोयाबीनची हमीभावानं खरेदी करण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार, काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांचा सवाल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर महाराष्ट्र स्वागतच करेल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर आमदार नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. सर्व महापालिका निवडणुका युती म्हणून लढल्या पाहिजे, ठाण्याचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांचं वक्तव्य.